नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. पण त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की पराग नारायणीचा हात मागण्यासाठी त्यांच्या घरी आलेला असतो. अंताजी नारायणीला विचारत असतात की सांग, तुला ह्याच्यासोबत लग्न करायचं आहे का नाही. नारायणी रडतच असते. अंताजी म्हणतात, नारायणी, आता तुझ्यासमोर 2 वाटा आहेत. एक वाट इकडे जाते घराच्या बाहेर आणि एक इकडे जाते घरात. तू जर परागला निवडलंस तर ही वाट जर निवडलीस तर आई वडील भावंडांना मुकशील. पराग म्हणतो, तुम्ही सरळ सरळ धमकावताय तिला. अंताजी म्हणतात, धमकी नाही, तिच्या मनाचा निर्णय घेताना आमच्या मनात काय आहे हे फक्त तिला सांगतोय. तू जर ह्याच्याशी लग्न केलंस तर मी, आई, अधोक्षज आम्ही आत्महत्या करू. नारायणीला धक्काच बसतो. ती म्हणते बाबा आणि ती खालीच बसते, रडत असते. पराग म्हणतो, बोला नारायणी. नारायणी, तुम्ही रडू नका. यांच्या धमकीला घाबरू नका. हे फक्त धमकी देत आहेत, असं काहीच करणार नाहीयेत. नारायणी प्लीज तुम्ही रडू नका. नारायणी म्हणते, जा तुम्ही इथून, जा निघून. मी पाया पडते तुमच्या, प्लीज इथून निघून जा. आपलं लग्न नाही होऊ शकत, प्लीज तुम्ही जा. आणि ती रडतच असते आणि रडतच ती आपल्या खोलीमध्ये जाते आणि रूमचं दार लावून घेते. पराग तिला हाका मारत असतो, अहो नारायणी, अहो नारायणी, रडू नका. इकडे अंताजी परागच्या जवळ येतो आणि म्हणतो, पगल हुंग्या, ऐकलं माझी पोरगी काय बोलली ते? हां, जर वाट्याला गेलास परत तिच्या तर चिखलात लोळवलाय तुडवलाय तिथंच गाडी. आणि तो परागला ढकलून देतो. आनंदी खूप खुश असते. पराग तिथून निघून जातो. इंदू रडत असते. ती नारायणीकडे जातच असते. तेवढ्यातच अंताजी तिचा हात पकडतात आणि खाली बसतात. तिला म्हणतात, कीर्तनकार इंद्रायणी, माझ्या आयुष्यात जे काही मातेरं झालं त्यात माझ्या वडिलांचा, भावाचा हात होताच, पण हे सगळं घडवून आणणारा तुझा बाप सोपान्या होता. अंताजीचा मोठेपणा आहे की वडिलांचा राग मुलीवर काढला नाही. पण आता वारं बदलले. तू जर शहाणपणा केलास ना तर काय होतं ना बाळा, आपल्या गावात अपघात खूप होतात. छोटी छोटी मुलं नदी नाल्यात वाहून जातात, विहिरीत बुडून मरतात. काय होतं? इंदू म्हणते, मरतात. अंताजी म्हणतो, हां, हे कायम लक्षात ठेवायचं, सांभाळून राहायचं. लहान लहान मुलांचे काय काय होतात. इंदू म्हणते, अपघात. अंताजी म्हणतो, अपघात, आणि तो स्वतःच्या तोंडावर हात ठेवतो. इंदू खूपच घाबरलेली असते. ती पटकन तिथून पळून आत जाते. अंताजी आनंदीकडे बघतो आणि हसतो. आनंदी म्हणते, मानलं तुम्हाला. अंताजी जोरजोरातच हसतो. इकडे व्यंकू महाराज आणि दौलतप्पा बोलत असतात. व्यंकू महाराजांनी त्यांना सगळं सांगितलेलं असतं. दौलतप्पा म्हणतात, काय सांगताय महाराज? म्हणजे तुम्ही राहताय त्या वाड्याची जमीन, मंदिराची जमीन, ती अजूनही वाडीकरांच्या नावावर आहे? व्यंकू महाराज म्हणतात, होय. आणि यावर मी जांभळे वकिलांनी मला एक उपायही सुचवलाय की इंदू संज्ञान होईपर्यंत एक कस्टडियन नेमला जावा. पण मी याच्यावर खूप विचार केला. म्हटलं, एक कशाला, आपण 3 कस्टडियन नेमावेत. सगळ्यात पहिले म्हणजेच अर्थातच दत्तोबा, कारण दत्तोबांचा तर सख्या मुलीपेक्षा इंदूवर जास्त जीव आहे. दुसरं स्वतः मी. आणि तिसरी एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून ही जबाबदारी तुम्ही घ्यावी असं मला वाटतं. आप्पा विचारात पडतात. व्यंकू महाराज म्हणतात, काय झालं आप्पा? आप्पा म्हणतात, तुम्ही, दत्तोबा ही नावं योग्यच आहेत, पण असं म्हणत ते लांब जातात, काहीच बोलत नाहीत. व्यंकू महाराज म्हणतात, पण काय आप्पा? आप्पा म्हणतात, अहो वय झालंय माझं, पिकलं पान, केव्हा काय होईल सांगता येत नाही. व्यंकू महाराज म्हणतात, अहो असं का बोलताय आप्पा तुम्ही? आप्पा म्हणतात, नाही व्यंकू महाराज, जे खरं आहे ना त्यावर आपण बोलूयात. माझं काही खरं नाही. आज आहे उद्या नाही, आणि मी जगलो तरी त्यावेळी माझी तब्येत कशी असेल हे आत्ता मला माहीत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तिसरी व्यक्ती जी तुम्हाला घ्यायची आहे ना ती तरुण असावी. म्हणजेच काही वर्षानंतर कोर्टात उभं राहण्याची वेळ आलीच तर तो धडधाकट असावा. अर्थात इंदू जेव्हा संज्ञान होईल तेव्हा. व्यंकू महाराज म्हणतात, पण अशी व्यक्ती कोण असेल? तेवढ्यातच तिथे रामकृष्ण हरी म्हणत कोणीतरी येतं. आप्पा म्हणतात, रामकृष्ण हरी? ते व्यंकू महाराजांना म्हणतात, तुम्हाला म्हटलं होतं ना एक व्यक्ती मला भेटायला येणार आहे, तेच हे विठू पंढरपूरकर. आणि मग व्यंकू महाराज त्यांना रामकृष्ण हर माऊली असं म्हणत त्यांच्याजवळ जातात. इकडे नारायणीने हातात एक औषधाची बाटली घेतलेली असते, म्हणजे जवळजवळ विषच असतं ते. ती झाकण उघडत असते. इतक्यात इंदू तिच्या रूममध्ये येते. म्हणते, नारायणी ताई. नारायणी लगेच बाटली कपाटात घाईघाईने लपवून ठेवून देते. इंदू म्हणते, चल, व्यंकू महाराजांचं कीर्तन सुरू होणार आहे. नारायणी म्हणते, तू जा, मी नंतर येते. इंदू म्हणते, चल, नंतर बिंतर काही नाही,
कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला तिकडं जावं लागेल. नारायणी म्हणते, इंदू प्लीज म्हटलं ना, तू जा, मी येते नंतर. असं म्हणत ती तिथून निघून जाते. इंदूला जरा संशय आलेला असतो. ती विचार करते की मी जेव्हा खोलीमध्ये आलेले तेव्हा नारायणी त्याने घाईघाईमध्ये कपाटामध्ये काहीतरी लपवून ठेवलेलं, असं ती विचारात पडते. इकडे व्यंकू महाराजांचं कीर्तन सुरू झालेलं असतं. जय जय विठोबा माऊलीचा गजर सुरू असतो. आदू, शकुंतला, गावातली सगळी मंडळी जमलेलं असतात. इंदू नंतर पळतच तिथे आदूच्या शेजारी जाऊन बसते. आदू म्हणतो, इंदू तू कुठे होतीस? इंदू म्हणते, अरे मी येतच होते. ती त्याच विचारात असते की नारायणीताईचं काय नक्की चाललंय. इकडे गजर सुरू होतो. व्यंकू महाराज कीर्तनाला सुरुवात करतात. ते म्हणतात, तर माऊली, भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंच्या सगळ्या अवतारांपैकी सगळ्यात जास्त मानवी गुण धारण करणारा देव. आता असं मी का म्हणलं असेल बघा ना. इकडे इंदूला तेच आठवत असतं की नारायणीताई काहीतरी कपाटात लपवलं. इकडे व्यंकू महाराज सांगतात, भगवंताच्या चरित्राकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी गोकुळामध्ये म्हणजे आपण लहानपणी करतो तशा बाललीला केल्या, घोड्या केल्या, दंगामस्ती केली, सुदाम्याची मैत्री सांभाळली आणि पुढे जाऊन कुरुक्षेत्रावर धर्मयुद्धामध्ये अर्जुन जेव्हा भयभीत झाला त्यावेळी त्याला गीतेचं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञानसुद्धा सांगितलं आणि नंतर सगळ्या युद्धामध्ये त्याच्या रथाचं सारथ्यसुद्धा केलं. भगवंतांनी न्यायाची साथ, सत्याची साथ कधीही सोडली नाही. अगदी स्वतःच्या सख्या बहिणीच्या लग्नात सुद्धा सोडली नाही. तर बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढे व्यंकू महाराज सांगतात, तर सुभद्रा हरणाची गोष्ट माऊली काय असतं, आपण एखाद्या गोष्टीला लगेच ही गोष्ट चुकीची आहे किंवा ही गोष्ट बरोबर आहे असं रोजच्या जीवनात म्हणून मोकळे होतो. इकडे इंदूला आठवत असतं की त्या कपाटात नक्कीच काहीतरी आहे म्हणून ती कपाट उघडून बघते तर ते औषधाची बाटली तिला दिसते. इकडे व्यंकू महाराज म्हणतात, पण खरंच तसं असतं का? म्हणजे एखादी चूक आहे किंवा गोष्ट बरोबर आहे हे कसं आपण ठरवणार? ती वेळेच्या परिस्थितीनुसार ठरत असते. आता एखाद्या प्रसंगाला पाठ दाखवून पळून जाणार असं आपण म्हणतो का? नाही, चुकीचं म्हणतो. उलट एखाद्या प्रसंगात धीरानं सामोरं गेलं पाहिजे हे आपण सांगतो ना. पण भगवान श्रीकृष्णांनी मात्र बहिणीला लग्नातून पळून जायचा सल्ला दिला. हे ऐकून इंदूला धक्काच बसतो. व्यंकू महाराज म्हणतात, गंभीर आहे ना? भगवंत चुकले का नाही? काय अहो माऊली, हे कसं शक्य आहे? अहो, जे भगवंत संपूर्ण चराचरात व्यापून आहेत ते चुकतील? तुमच्या माझ्या जगातल्या प्रत्येक प्राणीमात्राच्या मनातलं ज्याला कळतं ते भगवंत चुकणं शक्य आहे का? शक्यच नाही. मग असं नेमकं काय घडलं, कशामुळे घडलं की त्यांना स्वतःच्या सख्या बहिणीला म्हणजेच भगवंताच्या सारख्या सख्या भाऊ असून सुद्धा स्वतःच्या बहिणीला सांगावं लागलं की बाई तू पळून जा? तर आता आपण सुभद्रा हरणाची गोष्ट ऐकूया. तर सुभद्रा म्हणजे कोण? तर प्रत्यक्ष बलरामांची आणि श्रीकृष्णांची धाकटी लाडाची बहीण. एवढे दोन मोठे सामर्थ्यशाली भाऊ आणि त्यांची धाकटी बहीण माऊली. किती प्रेम असेल धाकट्या बहिणीवरती? आपलं असतंच ना आपल्या लहान बहिणीवरती. तसंच मग एक दिवस सुभद्रा लग्नाच्या वयाची झाली. मग बलरामदादांनी असं ठरवलं की आपण आपल्या लाडक्या बहिणीसाठी स्वयंवर आयोजित करू. मोठा भाऊ म्हणजे वडिलांसमान, आपल्या वडिलांच्या बहिणीच्या लग्नाची त्यांना काळजी असणारच ना. मग त्यांनी देशोदेशीच्या राजपुत्रांना सुभद्रेच्या स्वयंवराचं आमंत्रण धाडलं. सुभद्रेला स्वतःच्या दालनात बोलवलं आणि सांगितलं, सुभद्रे, तुझ्या लग्नाच्या स्वयंवरासाठी आर्यावर्तातल्या समस्त देशोदेशीच्या राजपुत्रांना निमंत्रण धाडलेलं आहे. पण आता तुला माझ्या मनातलं सांगू का? अगं, हस्तिनापूरचा राजपुत्र माझ्या शिष्योत्तम गदावीर दुर्योधनाला पण मी निमंत्रण धाडलंय आणि माझ्या मनात फार आहे की तू हस्तिनापूरची भावी सम्राज्ञी व्हावीस आणि दुर्योधनाशी तुझं लग्न व्हावं. हे ऐकून सुभद्रेनं मान खाली घातलेली असते आणि ती पळतच महालाबाहेर जाते. बलरामांना फार बरं वाटतं. माऊली, तिकडं आपले शेजारी उभे होते ना भगवंत, ते त्यांना म्हणाले, बघ बघ, मोठी झाली रे आपली बहीण, लाजते बघ कशी. कृष्णाने बलरामांकडे बघून एक छोटं स्मितहास्य केलं. अहो, ते भगवंत आहेत ना. झाडाचं पानसुद्धा त्यांच्या इच्छेविरुद्ध हालत नाही. त्यांना एकंदर सगळ्या परिस्थितीचा अंदाज आलेला असतो. ते म्हणाले, नाही, बरोबर आहे दादा तुझं. आणि ते सुद्धा महालाबाहेर पडतात आणि सुभद्रेच्या कक्षात जातात आणि त्यांनी तिला विचारतात, सुभद्रे, काय मग, तू खुश आहेस ना? सुभद्रा भगवंताकडे पाहतात आणि म्हणते, होय, खुशच आहे की मी दादा. अहो, बलरामदादांनी माझ्यासाठी एवढं स्वयंवराचं आयोजन केलंय, एवढ्या राजपुत्रांना निमंत्रण धाडलेत, खुशच आहे मी.
त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारतात की स्वयंवर सिद्ध झालेल्या राजपुत्राशी तू लग्न करशील. सुभद्रा मान खाली घालून उभी असते. ती त्यांना म्हणते, दादा, बलराम दादा, आणि तुमच्या आज्ञेबाहेर मी नाही. तुम्ही जे म्हणाल तेच मी करणार. तुमच्या आज्ञेबाहेर मी जाणार नाही. मग श्रीकृष्ण आणखीन तिला एक प्रश्न विचारतात, दुर्योधनाशी लग्न करशील. तर ती मान खाली घातलेली असते आणि म्हणते, चाचरत चाचरत बोलते की करीन की. मग भगवंतांनी विचारलं, पण मग तू सुखी होशील का. ती आणि तिची मान आणखीनच खाली घालते आणि काहीच उत्तर देत नाही. भगवंतांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना विचारलं, तुझ्या मनात काय चाललंय हे मला समजत नाही असं वाटतं का अजूनही तुला. का अर्जुनाने मला सांगितलेलं खरं आहे का सुभद्रे. आणि ती झटकन आपल्या दादाच्या डोळ्यामध्ये पाहते. अर्जुनाचं नाव ऐकल्यानंतर पहिल्यांदाच सुभद्रा लाजते आणि सगळे हसतात आणि लाजूनच ती मान खाली घालते. भगवंतांना काय कळायचं ते कळून चुकलेलं असतं. पण क्षणभरातच सुभद्रेचा चेहरा गंभीर होतो. ती म्हणते, पण दादा, तुम्ही बलराम दादा आणि तुम्ही सांगितलेल्या पुत्राशीच मी लग्न करेन. मी तुमच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ शकणार नाही. पण मी त्या राजपुत्राशी जर लग्न केलं ना तर मी फक्त जिवंत राहीन. पण अर्जुनाशी जर माझं लग्न झालं तर त्याच्या आयुष्यात मी सुखी राहीन आणि सुखी होईन आणि माझा संसार खूप छान होईल. इंदू इकडे विचार करते, म्हणजे नारायणीताईचं लग्न परागदासाशी जर झालं नाही तर ती जगत राहील पण ती सुखी होणार नाही. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ